प्रिय विद्यार्थ्यांनो, शंकर पाटील सर या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण 10th स्टँडर्ड मॅथ्स पार्ट सेकंड मधील प्रॅक्टिस सेट 1.1 यामधील क्वेश्चन नंबर 5 आज बघणार आहे. इन ॲडजॉइनिंग फिगर ही सोबत दिलेली आकृती आहे बघा. पी क्यू परपेंडिक्युलर टू बी सी. बघा, पी क्यू परपेंडिक्युलर टू बी सी, एडी परपेंडिक्युलर टू बी सी, एडी परपेंडिक्युलर टू बी सी. यात आपल्याला कळतं ही एडी ही हाईट आहे, त्याचबरोबर पी क्यू सुद्धा हाईट आहे. सर्वांना कळलं? म्हणजे या डायग्राम मध्ये जे सर्व त्रिकोण आहेत त्या सर्वांची हाईट एक तर येणार एडी नाहीतर पी क्यू. ओके, म्हणजे कसं ओळखायचं बघा, ज्या ट्रायंगल मध्ये ए हा व्हर्टेक्स आहे त्याची हाईट एडी, आणि ज्या ट्रायंगल मध्ये पी हा व्हर्टेक्स दिसतोय त्याची हाईट पी क्यू. ओके, आता अतिशय सोपं आहे बघा. आपण हे पहिले एक्झाम्पल घेऊया. फर्स्ट काय म्हणले बघा, एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू बी. मग हा ट्रायंगल पी क्यू बी लिहूया, त्याचा बेस हाईट लिहूया. हा, इन ट्रायंगल पी क्यू बी, इन ट्रायंगल पी क्यू बी. बघा, पी क्यू आणि बी याचा अर्थ हाईट येणार पी क्यू. बघा, पी क्यू बी म्हणजे पी क्यू ही हाईट आली, आणि पी क्यू बी याचा अर्थ ही हा खालचा बेस येणार आहे. काय द्यायचं बघा, हाईट इज इक्वल टू पी क्यू अँड बेस इज इक्वल टू बघा पी क्यू बी याचा अर्थ बी क्यू. बेस जरा केअरफुली घ्या, बी क्यू. ह्या फर्स्ट ट्रायंगल झालेला आहे. आता काय करायचं, याचं झालं, हा ट्रायंगल घेतला तर हा ट्रायंगल घ्यायचा पीबीसी. काय लिहूया, इन ट्रायंगल पी बी सी. बघा बाळांनो, इथं पी आहे, इथं बी आहे, आणि इकडं सी आहे. याच्यामध्ये पी हा वर्टेक्स दिसतोय, याचा अर्थ हाईट येणार पी क्यूच. काय म्हणायचं, हाईट. सर्वांच्या लक्षात आहे मी काय सांगितलं, ज्या ट्रायंगल मध्ये पी हा वर्टेक्स आहे त्याची हाईट पी क्यू. टेक्निक सगळ्यांना कळली का बघा. आता पीबीसी ची हाईट येणार पी क्यू, आणि बेस मात्र केअरफुली घ्यायचा, बेस इक्वल टू पी बी आणि सी. म्हणजे हा खालचा सगळा बेस इथे मिळाला, पीबीसी चा बेस बीसी. आता प्रॉपर्टी फर्स्ट सेकंड थर्ड यापैकी बघूया. हाईट पी क्यू आहे, हाईट पी क्यू आहे, म्हणजे हाईट इक्वल आहे बघा. लक्ष ठेवा, काय द्यायचं, हिअर हाईट पी क्यू इज कॉमन. ऑर इक्वल सुद्धा म्हणून चालते, कॉमन ऑर इक्वल. मग सर्वांना माहिती आहे काय करायचं, सेकंड प्रॉपर्टी किंवा थर्ड प्रॉपर्टी आहे. ऐका, काय करायचं, त्या ट्रायंगलच्या एरियाचा रेशो हाईट सोडून द्या, बेस अपॉन बेस घ्यायचंय. लिहायचं काय, एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू बी, देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू बी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पीबीसी इज इक्वल टू हाईट इक्वल सोडून द्यायचं, बेस लिहायचं. ह्या पीक्यूबी चा बेस बी क्यू आणि ह्या पीबीसी चा बेस बीसी. याला आपण प्रॉपर्टी लिहिलेली नाही. प्रॉपर्टीच्या ऐवजी जर तुम्ही इथं एक वेगळं रिझन चालतंय बघा, लिहायचं रिझन लिहायचं, किंवा रिझन नको असेल तर इथं वर रिझन लिहा, ती प्रॉपर्टी लिहायची. ठीक आहे, काय लिहायचं बघा, height PQ is common. Height PQ is common. Hence, areas proportional to bases. सर्वांना समजलं का बघा, हाईट इक्वल आहे, एरियाचा रेशो बेसच्या रेशो मध्ये येणार. ओके, फर्स्ट एक्झाम्पल झालं बघा. आता काय करायचं की दुसरं बघूया. हे क्लिअर करतो बघा.
सेकंड ट्रायंगल कोणता आहे पीबीसी. इथं झालंय बघा तो ट्रायंगल, त्याचं बेस हाईट लिहायचं आहे पीबीसी. हा इन ट्रायंगल पीबीसी बेस इक्वल टू अँड हाईट इक्वल टू पीबीसी. याचा अर्थ बीसी हा बेस येणार आणि हाईट येणार आहे पी क्यू. हा ट्रायंगल झाला. आता हा ट्रायंगल एबीसी घ्यायचा ना. इन ट्रायंगल एबीसी बघा आता इथे ए आहे, ए व्हर्टेक्स आहे म्हणजे हाईट एडी यायला पाहिजे आणि बेस घेणार ए बी आणि सी. बेस बीसी घ्यायचा. मग लिहूया बेस इक्वल टू अँड हाईट इक्वल टू ए बी सी. बेस बीसी येणार, सर्वांना समजते ना. बेस बीसी आणि हाईट येणार एडी. आता इक्वल करायला बेस बीसी आहे, हाईट काही इक्वल दिसत नाही. म्हणजे काय लिहिलं वाक्य हिअर बेस बीसी इज इक्वल ऑर कॉमन. हिअर बेस बीसी इज कॉमन और इक्वल. ओके. मग आता बेस लिहायचा नाही. रेशियो ऑफ एरियाज ऑफ दिस ट्रायंगल्स इज इक्वल टू रेशियो ऑफ देअर करस्पॉन्डिंग हाइट्स. करायचं देअरफॉर लिहूया एरिया ऑफ ट्रायंगल पीबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी इक्वल टू बेस सोडून द्यायचा, फक्त हाईट लिहायचं. हाईट याची पी क्यू आहे आणि याची हाईट एडी आहे. रिझन तुम्हाला जमलं पाहिजे. काय इक्वल आहे, बेस इक्वल आहे. लिहायचं बेस बीसी इज कॉमन म्हणा. हेन्स areas proportional to आता बेस इक्वल आहे त्याचं proportional to heights. ओके. सेकंड झालेला आहे. थर्ड घेऊया. थर्ड मध्ये बघा ट्रायंगल एबीसी आहे. मगाच्या पैकीच एबीसी ट्रायंगल घ्यायचं आहे. सोप आहे. लिहायचं इन ट्रायंगल एबीसी ए बी आणि सी. बेस बीसी येणार, बेस इक्वल टू बीसी अँड हाईट ए हा व्हर्टेक्स आहे, हाईट येणार एडी. ओके. हा आता दुसरा ट्रायंगल हा झाला एडीसी घ्यायचा आहे. इन ट्रायंगल एडीसी ए डी सी. ए डी आणि सी. तर ए हा व्हर्टेक्स आहे म्हटल्यावर एडी हाईट येणार आणि ए डी आणि सी म्हणजे हा खालचा बेस येणार. याचं बेस इक्वल टू डी सी हाईट इक्वल टू एडी. बघा इक्वल काय आहे का, बेस बीसी बेस इक्वल नाही, हाईट एडी. अरे हाईट इक्वल आहे, मला हेच काय सगळ्यांना जमेल. प्रयत्न करा म्हणून लोक तुम्ही. हिअर हाईट एडी इज कॉमन और इक्वल. काही एक ह्या कुठलं पण कॉमन और इक्वल. देयरफॉर ratio of areas of these two triangles is equal to ratio of corresponding bases. Right, so height AD
is common, hence areas proportional to bases. 3 नंबर सगळ्यांना कळलं. आता 4 नंबर घेऊया. हे 4 नंबर घ्यायचं आहे. विचार करा ट्रायंगल कोणते घ्यायचे. ट्रायंगल कोणता पहिला घ्यायचा, एडीसी घ्यायचा. वर झालं नसतं कुठं, इथे झालंय बघा. ठीक आहे, लिहूया. इन ट्रायंगल एडीसी बेस इक्वल टू हाईट इक्वल, तुम्ही लिहा बघूया, बेस आणि हाईट. आणि सेकंड कुठला पीक्यूसी आहे. इन ट्रायंगल पीक्यूसी बेस इक्वल टू अँड हाईट इक्वल पीक्यूसी. तर बघा एडीसी, इथं ए आहे, इथं डी आहे आणि इथून पुढे सी आहे असं. तर डीसी बेस येणार, बेस इक्वल टू डीसी आणि हाईट एडी. पीक्यूसी, तर पी आहे, इथं क्यू आहे आणि इथं सी आहे. तर पीक्यू हाईट येणार बघा, हाईट पीक्यू आणि बेस येणार काळजीपूर्वक पी क्यू आणि सी म्हणजे क्यूसी बेस येणार बघा. आता बघा विचार करूया, बेस इथं डीसी आहे, इथं क्यूसी आहे, बेस इक्वल नाही. हाईट एडी आहे, हाईट पीक्यू आहे, हाईट सुद्धा इक्वल नाही, म्हणजे प्रॉपर्टी फर्स्ट. तर प्रॉपर्टी फर्स्ट तर पूर्ण लिहिली पाहिजे. काय लिहायचं, लिहूया. द रेशो ऑफ areas of two triangles is equal to the ratio of the products of their bases and corresponding heights. आता मी काय करायचं, ट्रायंगल डिफरंट असतील तर करायचं त्या ट्रायंगलच्या एरियाचा रेशो. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल एडीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूसी, काय करायचं, रेशो ऑफ बघा प्रोडक्ट्स ऑफ देअर बेसेस. डीसी आहे बघा, इथं लिहूया डीसी आणि याचा बेस क्यूसी, याची हाईट किंवा असं लिहू डीसी इंटू एडी, बेस इंटू हाईट आणि याचं पण बेस इंटू हाईट, क्यूसी इंटू पीक्यू. सर्वांना मला समजलं बघा. एक्झाम्पल कंप्लीट झालेलं आहे, सर्वांना समजलं असेल.